रोज काहीतरी नवीन येत असतं आपल्या घरात. असं आता बरेच दिवस झालं व्हायला लागलं आहे. हे बघा, मी काल हे बाजारातून गेलं, स्टेशनरी दुकानातून क्लिपचं पॉकेट आणलेलं आहे. एक 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 महाग पडतो म्हणून मी अख्खं पॉकेटच 60 रुपयाला आणलेलं आहे. हे बघा, छान आहे. 10 रुपयाला एक क्लिप म्हटलं तरी छान पडलं आहे. आणि हे पॉकेट कितीला असेल? हे पण 60लाच आहे. हे 60ला मला वाटतं 12 क्लिप आहे, म्हणजे 10 रुपयाला 2 पडले असे लहान. 60 रुपयांना हे 12 क्लिपचं पॉकेट पडले. रोज काहीतरी आपल्या घरात नवीन येत असतं. मी सारखं असं बाजारात जात नाही, म्हणून कधी तर गेले की एकच वस्तू असं 200-300 रुपयाचं एकच आणून ठेवते. आता अजून बरेचसे मला प्रोडक्ट घ्यायचे आहेत. अजून एखाद दिवशी गेले ना बाजारात 200 रुपयाचं 300 रुपयाचं एकच भरपूर असं साहित्य घेऊन. त्या दिवशी मी 200-300 रुपयाचे मोठे मोठे क्लिप वगैरे बरंचसं साहित्य आणलं होतं. आता हे जवळजवळ 200 रुपये, 150 ते 200 रुपये झालं होतं माझं. अजून हे एक आणलं होतं. हे कुत्र्याने सगळे स्पंज माझे खाऊन खराब करून टाकले होते चावून तोंडाने. त्याच्यामुळे हे एक 30 रुपयाचं आणलं होतं. असं एकदाच कधी कधी गेलं की 200 रुपये 300 रुपये आठवड्यातून महिन्यातून गेले की एक मी प्रोडक्ट्स पॉकेटच घेऊन येत असते. अजून काहीतरी आणलं आहे बघा. हे आणून बरेच दिवस झालं, आता नाही आणलं. पण मी कोल्हापूरला गेले त्या दिवशी आणले. बाळूमामाच्या तिथून घेतलेले. हे आदमापूरला घेतलेलं आहे. दरवाजाचं तोरण खूप छान आहे. 100 रुपयाला बरं पडलं. हे 100 रुपयाच्या मानानं खूप चांगलं आहे. आणि वॉशेबल आहे. मेन म्हणजे निरम्याच्या वगैरे पाण्यातनं काढले की निघून जाईल. हे बघा, मी गेल्या वेळेस कपड्याचे पण आणलेले होते. आता मी दिवाळी दसरा आला ना, गणपती वगैरे बाहेर काढले की ते दाखवेन तुम्हाला. ही अशी आपली खरेदी आहे छोटीशी. रोज काहीतरी यात नवीन ॲड होत राहतं. अजून काय आणलं मी तुम्हाला दाखव. हे बघा, हे पण आता नाही आणलेलं. हे एकादशीला मी पंढरपूरला गेले होते ना, त्या दिवशी आणलेलं आहे. ही 60 रुपयाची प्लेट आणलेली आहे, छोटीशी नैवेद्य दाखवायला देवाला. पटकन काहीतरी ठेवायला येतं त्याच्यात म्हणून, साखर वगैरे सकाळी. आणि हे धुपाचं भांडं आहे बघा. हे 220 का 230 रुपयाचं धुपाचं भांडं. बरेच दिवस झालं नव्हतं. ह्याच्यात आपण कापूर पण घालून हे करू शकतो, आरती करू शकतो, कापूर आरती. हे बघा, ह्याच्यात कापूर लावलेलाच आहे मी. आणि किंवा मग धूप लावून पण ठेवू शकतो. धुपाचं स्टँड, सकाळ संध्याकाळ धूप आरती करू शकतो. त्याच्यामुळे मी आणलं आहे. अजून पंचारती घ्यायची मला. ती एक 500-550पर्यंत जाईल. एखाद्या एकादशीला गेले ना तर ती पंचारती एक छानवाली घेऊन येणार आहे. आणि अजून अशा बऱ्याचशा प्लेटी ना पितळच्या मला कवड्या ठेवण्यासाठी, श्रीयंत्र रुद्रयंत्र ठेवण्यासाठी घ्यायच्या आहेत. अजून एक 3-4 तरी. बघू आता थोडं घेऊया आपण. तरी आपल्या साहित्यात रोज नवीन भर पडायला लागलेली आहे. रोज नवीन काहीतरी घरी येतं आहे. कधी कुठेतरी गेले तर मी असं सामान आणतेच. अजून आता माचनूरला पण गेल्यानंतर काहीतरी घेऊन येणार आहे मी. बघू, चला तर मग